Welcome to my Guru Krupa account classes. Today I am going to teach you the problem on journal. Illustration 8, page number 78. Generalize the following transaction in the books of Raymond for month of April 2019. April 2019 first purchase goods from Kajal worth rupees 2 lakh at 5% trade discount at 18% GST and हाफ अमाऊंट पेड बाय चेक. इथं आपल्याला परचेस गुड्स आहे बघा, म्हणजे खरेदी केलाय माल काजलकडून 2 लाख रुपयाचा, त्याच्यावर ट्रेड डिस्काउंट खरेदी करताना 5% ट्रेड डिस्काउंट मिळालाय आणि त्याच्यानंतर आपल्याला 18% GST काढायचा आहे आणि आपण अर्धी अमाऊंट म्हणजे अर्धी अमाऊंट चेक अर्ध्याच अमाऊंट हाफ अमाऊंटचा चेक दिलेला आहे. ह्याची एंट्री बघूया कशी करायची. आता इथं डेटमध्ये डेट लिहिली 1 एप्रिल 2019. परचेस केलाय म्हणजे माल आपल्याकडे आलाय आणि परचेस हा खर्च असतो म्हणून परचेस अकाउंट डेबिट, त्याच्या परचेस अकाउंट डेबिट इनपुट CGST अकाउंट डेबिट हा टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला आपण देत असतो. परचेस केलाय म्हणून इनपुट CGST इनपुट SGST डेबिट देणार आहोत. आणि आता इथं बघा आपल्याला 2 लाखावरती 5% ट्रेड डिस्काउंट मिळालाय म्हणजे 2 लाखाला गुणिले 5 भागिले 100 बरोबर येतं 10,000. 2 लाखातनं 10,000 वजा करून आपल्याला 1,90,000 अमाऊंट मिळते. जी परचेस अमाऊंटच्या कॉलम डेबिटला लिहायची 1,90,000. त्याच्यावरती टॅक्स काढायचा आहे. आता इथं बघा 1,90,000 18% GST आहे. मग 18% आपण काढताना SGST आणि CGSTची फुल दोन्ही काढतोय. 18% ती आली 34,200, पण आपल्याला 9% ह्याला द्यायचं आहे आणि 9% ह्याला द्यायचं आहे. एक सेंट्रल गव्हर्नमेंटला एक स्टेट गव्हर्नमेंटला. मग 34,200चं आपण हाफ डिवाइड केलं 17,100 म्हणजे 17,100 आलं. ते इथं लिहून घेतलं. आणि टू बँक अकाउंट. आता टू बँक अकाउंट आपण निम्मी अमाऊंट त्याची हाफ अमाऊंट परत ह्याची हाफ अमाऊंट आपण ह्याला दिली आणि ह्याची हाफ अमाऊंट आपण ह्यांना दिली आहे. हे बघा मित्रांनो 1,90,000 परचेसची अमाऊंट आणि CGST आणि SGST 17,100 ह्याची टोटल येते 2,24,200. मग ह्या 2,24,200चे निम्मे करायचे. मग निम्म येतं 1,12,100 1,12,100 म्हणजे आपण बँकेत चेक दिला 1,12,100चा आणि अजून आपल्याला किती देणं बाकी आहे म्हणून ते काजलच्या नावाने क्रेडिट करायचं. टू काजल्स अकाउंट 1,12,100 हे आपल्याला अजून पे करायचे आहेत. इथं लिहायचं नरेशन बिंग गुड्स परचेस 5% ट्रेड डिस्काउंट अँड 18% GST हाफ अमाऊंट पेड बाय चेक. म्हणजे ह्या तिघांची टोटल करून हाफ अमाऊंट आपण हे पेन्सिलने लिहायचं नाही आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त मी तुम्हाला सांगते की हे कशाचं डिवाइड केलेलं आहे. तुम्हाला साईडला कॅल्क्युलेशन हे सगळं साईडला रफ कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि मग जर्नल एंट्री लिहायची आहे. 2,24,200 टोटल आली, त्याचं डिवाइड करून त्याचं इक्वली डिवाइड करायचं आहे समान वाटून. ते बँकेने पेड आपण हा चेक दिलाय आणि बँकेतून चेक दिलाय म्हणजे बँक गिवर आहे म्हणून बँकेला इथं क्रेडिट आणि काजलच्या नावाने अजून आपल्याला उधारी किती द्यायची बाकी आहे 1,12,100. आता ही एंट्री झाली. त्याचं आपण नरेशन लिहिलं की बिंग गुड्स परचेस 5% ट्रेड डिस्काउंट अँड 18% GST हाफ अमाऊंट पेड बाय चेक. आता दुसरी एंट्री काय आहे. दुसरं ट्रान्झॅक्शन आहे परचेस शेअर ऑफ महिंद्रा कंपनी 60,000 अँड 1,000 पेड ॲज ब्रोकेज. म्हणजे इथं शेअर खरेदी केलेले आहेत. आता शेअर खरेदी केलेले आहेत. इन्व्हेस्टमेंट म्हणतो त्याला आपण की कुठली आपण गुंतवणूक केली व्यवसायाने इतर ठिकाणी काही LIC असेल कुठं कंपनी असेल तर त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. इन्व्हेस्टमेंट इन शेअर इन महिंद्रा कंपनी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता ही जी महिंद्रा कंपनी अकाउंट आहे पर्सनलमध्ये येतं. डेबिट द रिसिव्हर. ह्यांचे शेअर खरेदी केले म्हणजे हे रिसिव्हर आहेत, याला डेबिट दिलं. टू बँक इथं बँकसुद्धा पर्सनलमध्ये येतं. बँक देणारी आहे म्हणून बँकेला क्रेडिट. इथं 61,000 आपण 60,000 किंमत आणि ब्रोकेजर म्हणजे मध्यस्थी आहे त्या मध्यस्थी व्यक्तीला पण आपण 1,000 पे केले. दोन्ही 60,000 प्लस 1,000 ॲड करून 61,000 डायरेक्ट आपण इथं लिहिलेले आहे. त्याचं नरेशन बिंग परचेस शेअर्स ऑफ महिंद्रा कंपनी इन्क्लुडिंग ब्रोकेज अमाऊंट पेड बाय चेक. म्हणजे ब्रोकेज जो मध्यस्थी करणार आहे त्याला आपण 1,000 रुपये दिलेले आहेत चेकने. त्याच्यानंतर 9 नंबर बघा. 9 डेटला आपण ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड गुड्स टू रविकांत ₹60,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट अँड ॲट 18% GST अमाऊंट रिसिव्ड बाय कॅश ॲट
5% कॅश डिस्काउंट. आता इथं एंट्री सांगते तुम्हाला कशी करायची आहे. कॅश अकाउंट डेबिट, कॅश आली आहे, आपण सेल केल्यानंतर आपल्याला कॅश मिळते, मग कॅश अकाउंट डेबिट. पण कॅश मिळाल्यावर जी कॅश मिळाली त्याच्यावर आपण डिस्काउंट दिला आहे त्याला, आणि राहिलेले पैसे निम्मी कॅश दिल्या, राहिलेले उधारीचे पैसे बाकी आहेत ते रविकांतच्या नावाने टाकलेले आहेत. आता याच्यासाठी मित्रांनो आपल्याला पुस्तकामध्ये वर्किंग नोट दिला आहे, ते मी तुम्हाला दाखवून समजून सांगते. इथं बघा वर्किंग नोट दिली आहे. एंट्री ऑन एप्रिल 9 तारखेची एप्रिल महिन्याची एंट्री आहे. इनवॉइस प्राइस माल कितीचा विकला आपण 60,000 रुपयांचा. त्याच्यावरती 10% ट्रेड डिस्काउंट लेस करायचा आहे. 60,000 10% साहजिकच आहे, 10% एक शून्य कमी होतो. 60,000 वजा 6,000 आलं, 10% वजा करून 54,000 व्हॅल्यू ऑफ गुड्स आलं. 54,000 54,000. त्याच्यामध्ये आता आपल्याला ॲड 9%, आता 18% GST, त्यातलं CGST सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टेट गव्हर्नमेंटचं 9% वेगळा काढा, किंवा एकत्र काढलं तर आपल्याला परत ती अमाऊंट डिवाइड करावी लागते. 9% किती आलं ह्याच्यावरती 9% 4,860, आणि परत त्याच्यावरती 9% 4,860, किंवा तुम्ही 54,000 18% काढून दोन्ही इक्वल 9% डिवाइड करू शकता, वाटू शकतं दोन्ही समान. त्याच्यानंतर ह्याची टोटल आली, मेन अमाऊंट किती आली आपली 63,720, म्हणजे 63,720 अमाऊंट आली. आता ही अमाऊंट आपल्याला त्यातली 1/3 जी आहे ती आपण कॅश दिलीत, आणि बाकीची उधारी बाकी आहे. ह्याचं 1/3 म्हणजे 63,000वर 720 गुणिले 1/3 करून जे आलं त्याच्यावरती आपल्याला कॅश दिलीत, ही दिली आहे कॅश, आणि हे आहे उधारी बाकी अजून. मग कॅशवर कॅश आले 21,240. त्याच्यावर कॅश दिली म्हणून आपण त्याला डिस्काउंट दिला आहे, तो डिस्काउंट दिला आहे 900 रुपयाचा. मग डिस्काउंट दिला आहे 900 रुपयाचा, मग आपण ती अमाऊंट लेस करून आपल्याला कॅश मिळाली आहे 20,340. येते लक्षामध्ये. आणि हे बाकीचे राहिलेले क्रेडिट. मग त्याची एंट्री इथं कॅश अकाउंट डेबिट, कॅश मिळाली आपल्याला 20,340. डिस्काउंट आपण दिला इथं, कारण आपण सेल केले म्हणून आपण अलाउड. जर आपल्याला परचेस करताना मिळतो तो रिसिव्ड असतो, डिस्काउंट रिसिव्ड. इथं आपण डिस्काउंट दिला आहे, खर्च आहे आपला हा व्यवसायाचा म्हणून डिस्काउंट अलाउड डेबिट 900. आणि रविकांत अकाउंट, आता रवी डेबिट तर रिसिव्हर, इथं रिसिव्हर कोण आहे रविकांत अकाउंट डेबिट, हे उधारी त्याची बाकी आहे. ही कॅश आली, हे डिस्काउंटचं 900 रुपये, आणि ही त्याच्याकडून येणं बाकी आहे म्हणून त्याच्या नावाने आपण डेबिट दिला आहे. टू सेल्स इन्कम असं म्हणून टू सेल्स अकाउंट 54,000. टू आउटपुट CGST आणि टू आउटपुट SGST. CGST आणि SGST अमाऊंट आपण इथं लिहिली. अशा प्रकारे खाली त्याचं नरेशन लिहायचं. बिंग गुड्स सोल्ड टू रविकांत ॲट 10% डिस्काउंट अँड 18% CGST आणि 1/3 अमाऊंट रिसिव्ड बाय कॅश अँड अलाउड 5% कॅश डिस्काउंट. आपण कॅश डिस्काउंट पण दिलं. जे आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉब्लेममध्ये जे ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेलं असतं तेच इथं तुम्हाला नरेशनमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो 10 तारखेला सांगितले पेड कॉलेज फी ऑफ प्रोप्रायटर सन्स 1,000. म्हणजे प्रोप्रायटर जो व्यवसायाचा मालक आहे त्यांनी त्याच्या मुलाची 1,000 रुपये कॉलेजची फी भरली. म्हणजे त्याला काय म्हणतात, जेव्हा व्यावसायिक किंवा व्यवसायाचा प्रोप्रायटर असतो जो पर्सनल खर्च करतो, पर्सनल खर्चासाठी पैसे काढत असतो किंवा पर्सनल खर्च करतो, त्याला ड्रॉइंग असं म्हणतात, ड्रॉइंग अकाउंट डेबिट. ड्रॉइंग काय आहे खर्च, मग नॉमिनलच्या रूलनुसार एक्सपेन्सेस ऑल एक्सपेन्सेस कुठं असतं डेबिट, म्हणून ड्रॉइंग अकाउंट डेबिट 1,000 टू कॅश. कशामध्ये दिलं आपण कॅशमध्ये 1,000 रुपये कॅशमध्ये दिले, म्हणजे कॅश गोज आउट टू कॅश म्हणून कॅशला क्रेडिट दिलं. बिंग पेड प्रोप्रायटर सन्स कॉलेज फी, किंवा आपण काय पे केलं तर ड्रॉइंगचा खर्च, त्याला पर्सनल खर्च, जे पण पर्सनल खर्च असतं ते ड्रॉइंगला टाकतात. त्याच्यानंतर 12 तारखेची एंट्री आहे परचेस कम्प्युटर ऑफ 50,000 ॲट 18% GST. आता कम्प्युटर घेतला आहे म्हणजे कम्प्युटर ही ॲसेट आहे. कम्प्युटर अकाउंट डेबिट 50,000, त्याच्यावरती आपल्याला GST द्यायचं आहे. इनपुट GST परचेस केले म्हणून इनपुट येणार. CGST SGST 4,500 4,500 18% वरती 9,000 येतो, तो आपण डिवाइड केला 9% आणि टू कॅश आपण कॅश गोज आउट आहे, कॅश लगेच दिलेले आहे म्हणून इथं ह्याची तिघांची टोटल 59,000. बिंग परचेस कम्प्युटर फॉर कॅश 18% GST. आता 15 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस दिलेला आहे
ऑन कम्प्युटर. कम्प्युटर घेताना आपल्याला ट्रान्सपोर्ट चार्जेस लागला. मग इथं ट्रान्सपोर्ट चार्जेस कम्प्युटर अकाउंट डेबिट कम्प्युटर घेतला ना कम्प्युटर अंतर म्हणून कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 2000 हा खर्च झालेला आहे आपल्याला त्याच्यावरती, म्हणून तो आपण कम्प्युटरलाच टाकला. त्याच्यानंतर सॅलरी पेड फॉर सॅलरी 15,000 सॅलरी दिलेली आहे, सॅलरी पण खर्च आहे म्हणून सॅलरी अकाउंट डेबिट 15,000 सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश गेली म्हणून 15,000. त्याच्यानंतर रेंट पेड केलं, रेंट ॲडव्हर्टाइजमेंट हे दोन्हीसुद्धा काय आहेत, रेंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट खर्च आहेत म्हणून दोघांना डेबिट दिलं. 5,000 रुपयाचे 15,000 म्हणजे कॅश आपली किती गेली 20,000. टू कॅश गोज आउट बिईंग पेड फॉर रेंट अँड ॲडव्हर्टाइजमेंट नरेशन लिहिलं. 27 तारखेला सोल्ड गुड्स टू सलमान. आता सलमानला आपण गुड्स विकलाय 20,000 रुपयांचा 18% GSTनी. मग डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. इथं रिसिव्हर कोण आहे सलमान अकाउंट डेबिट 23,600 टू सेल्स काय इन्कम आहे टू सेल्स 20,000 आणि त्याच्यावर लागलेला टॅक्स 9%ने 1800 लिहिलं. त्याच्यानंतर पुढचे 30 तारखेची आहे परचेस गुड्स फॉर 1 लाख रुपीज ॲट 12% GST अँड पेड बाय चेक. आता इथं आपण परचेस केलेला आहे, परचेस अकाउंट डेबिट, परचेसला डेबिट देतो. इनपुट CGST आणि इनपुट SGST. परचेसला इनपुट असतं 6,000 आणि बँकेतनं आपण पैसे दिले म्हणून टू बँक अकाउंट 1,12,000 बिईंग परचेस गुड्स ॲट 12% GST आणि पेड बाय चेक कशाने दिला आपण बँकेने दिला म्हणून बँकेला क्रेडिट. शेवटी आपल्याला दिला आहे खर्च वेजेस आउटस्टँडिंग. खर्च दिला आहे वेजेसचा जो आपण आउटस्टँडिंग केलेला आहे. मग वेजेस अकाउंट डेबिट 20,000 टू आउटस्टँडिंग वेजेस अकाउंट डेबिट बिईंग वेजेस आउटस्टँडिंग. म्हणजे आउटस्टँडिंग म्हणजे आपल्याला तो पे करायचा आहे, अजून आपलं देणं बाकी आहे म्हणून वेजेस हा खर्च आहे तो दाखवल्याने आपण अजून तो पे करणार आहे. डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर म्हणजे तो द्यायचा आहे म्हणून आउटस्टँडिंग हे पर्सनल अकाउंटला येतं म्हणून क्रेडिट द गिव्हर हे अजून देणं बाकी आहे म्हणून हा खर्च दाखवला आहे आणि हे देणं बाकी आहे म्हणून आउटस्टँडिंग वेजेस अकाउंटला क्रेडिट दिलं बिईंग वेजेस आउटस्टँडिंग. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जर्नल एंट्री करायची असतात. शेवटी आपल्याला त्याची टोटल लिहिली तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. हे 11वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.